आता कित्येकांच्या मनात प्रश्न असेल की विठ्ठलाच्या कानात मकर कुंडले म्हणजेच माशाच्या आकाराची कुंडले कशी काय बरं असतील? याची अशी आख्यायिका आहे की कोळी समाजाचा एक भक्त होता. त्याचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय. पण त्या कोळी बांधवाची विठ्ठलावर खूप श्रद्धा होती. एके दिवशी त्याला भरपूर मासे भेटले आणि त्यातील सुंदर मोठे असे 2च मासे त्यांनी घेतले आणि तो ते 2 मासे हातात घेऊन मंदिरात गेला. मंदिराच्या गाभाऱ्याजवळ तो ते मासे घेऊन आला असता तेथे त्याच्या आसपास अनेक भक्तगण उभे होते. त्याच्या हातातील मासे पाहून त्या भाविकाने त्याला अडवले आणि सांगितले की देवाला मासे अर्पण करणे योग्य नाही. विठ्ठल हा देव आहे, त्याला मासे का अर्पण करत आहेस? यावर तो कोळी बांधव म्हणाला, माझ्याकडे देवाला भेट देण्यासाठी याशिवाय दुसरे काहीच नाही. त्यामुळे मी हेच मासे त्यांना अर्पण करणार आहे. तेव्हा ते सर्व भाविक त्याला म्हणाले, तू जर हे मासे देवाला भेट दिलेस तर तुलाही पाप लागेल आणि आम्हालाही पाप लागेल. त्यामुळे आम्ही तुला आत जाऊ देणार नाही, असे म्हणून ते त्याला ढकलू लागले. आपल्या भक्ताची झालेली अशी अवस्था पाहून देवाला राहावले नाही आणि देवाने दर्शन देऊन लोकांना सांगितले, ज्यांच्याजवळ स्वतःचे काही नसताना काहीतरी देवाला अर्पण करण्याचा भाव असतो, तो खरा भक्त असतो. मग त्या कोळी बांधवाने पांडुरंगाला मासे अर्पण केले. त्या भक्ताची आठवण म्हणून आणि त्या माशांना सन्मान देण्यासाठी विठ्ठलाने ते मासे आपल्या कानात धारण केले. तेव्हापासून विठ्ठलाच्या कानात माशांच्या आकाराची कुंडले दिसतात, ज्यांना मकर कुंडले म्हणतात.